मागच्या व्हिडिओ लेसनमध्ये आपण बेस मल्टिप्लिकेशन म्हणजेच निखिलम मल्टिप्लिकेशन म्हणजे काय हे प्रॉपरली समजावून घेतलं. आता या व्हिडिओ लेसनमध्ये आपण निखिलम मल्टिप्लिकेशनची प्रॅक्टिस करणार आहोत. जे कुठले तुमचे डाउट्स असतील ते सगळे या व्हिडिओ लेसनमध्ये डेफिनेटली क्लिअर होतील. तर आपण हे 5 एक्झाम्पल्स निखिलम मल्टिप्लिकेशन या पद्धतीने सोडून पाहू. पहिला एक्झाम्पल 18 into 12. काय करायचंय आपल्याला? 18 आणि 12 प्रॉपरली एकाखाली एक लिहायचंय. यांचं मल्टिप्लिकेशन आपल्याला करायचंय. एक रेष ओढा. त्यानंतर दुसरी स्टेप काय आहे की हे जे दोन नंबर्स आहेत हे कुठल्या बेसला जवळ आहेत. लक्षात घ्या मित्रांनो, मी पुन्हा सांगतोय, रिपीट करतोय की निखिलम मल्टिप्लिकेशन तुम्हाला तिथेच म्हणजे त्याच दोन नंबर्स साठी वापरता येणार जे दोन नंबर्स एकाच बेसला जवळ आहेत किंवा ज्या दोन नंबर्सचा बेस हा एकच आहे. बरोबर. मग 18 चा बेस काय आहे? रियल बेस काय आहे 18 चा रियल बेस आहे 10 आणि 12 चा रियल बेस आहे 10. लक्षात घ्या. बरोबर. म्हणजे या दोन्ही पण नंबर साठी बेस आहे 10. म्हणजे इथे आपण निखिलम मल्टिप्लिकेशन वापरू शकतो. ओके. त्यानंतर आता 18 साठी डेव्हिएशन काय आहे? डेव्हिएशन आपण कसं कॅल्क्युलेट करतो? दिलेल्या नंबरचं डेव्हिएशन कॅल्क्युलेट करत असताना दिलेल्या नंबर मधून त्याचा नियरेस्ट बेस हा सबट्रॅक्ट करतो आणि जे उत्तर येईल त्याला आपण डेव्हिएशन म्हणतो. म्हणजे 18 - 10 = 8 हे डेव्हिएशन आहे या 18 चा. म्हणून हे जे डेव्हिएशन आहे ते एक्झॅक्टली 18 च्या समोर लिहा. You have to write the deviation for 18 exactly in front of 18. Right? आणि आता 12 चं डेव्हिएशन 12 मधून 12 चा नियरेस्ट बेस सबट्रॅक्ट करा. आलेले आहेत 2. 2 म्हणजे 2 आहे डेव्हिएशन या 12 साठी. म्हणून 2 डेव्हिएशन 2 लिहा 12 समोर. बरोबर आहे. म्हणजे हा जो 18 आहे हा आहे n1 म्हणजे पहिली संख्या, पहिला नंबर. हा जो आहे 12 हा n2 आहे. 8 आहे d1 आणि 2 आहे d2. बरोबर. आता नेक्स्ट स्टेप काय आहे की आन्सर आपल्याला दोन पार्ट्स मध्ये लिहायचं आहे. स्लॅश देतो. लेफ्ट पार्ट आणि राईट पार्ट सेपरेट करण्याकरता स्लॅश देतो. हा राहणार आहे आपला लेफ्ट पार्ट आणि हा राहणार आहे आपला राईट पार्ट. चला तर मग सुरुवात करूया आपण. हे सेटअप आपलं रेडी आहे. आता ऍक्च्युअल मल्टिप्लिकेशन साठी सुरुवात करूया. राईट पार्ट आपण पहिले सोडवतो किंवा लेफ्ट पार्ट पहिले सोडवला तरी चालेल. राईट आहे. पण आपण सुरुवात करू राईट पार्ट पासून. तर राईट पार्ट काय आहे? दोन डेव्हिएशनचं प्रॉडक्ट हे राईट पार्ट आहे. 8 × 2. बरोबर आहे. लक्षात घ्या आपण जनरल फॉर्म्युला मध्ये लिहिलेलं आहे. राईट पार्ट आपण कसा लिहितो? d1 × d2 म्हणजे प्रॉडक्ट ऑफ टू डेव्हिएशन. तर आपण 8 × 2 लिहिले राईट पार्ट मध्ये. लेफ्ट पार्ट काय आहे? एकतर तुम्ही 18 + 2 करा नाहीतर मग 12 + 8 करा. दोन्ही पैकी कुठलेही पण एक करा आणि मग तुम्ही कुठलं चूज करायचंय, कुठलं सिलेक्ट करायचंय, जे कुठलं तुम्हाला सोपं जाईल ते सिलेक्ट करायचंय. 18 + 2 मला योग्य वाटतं, सोपं वाटतं, म्हणून मी 18 + 2 करणार. 18 + 2. आता पुढे सोडवा. 18 + 2 किती? 20 आणि 8 × 2 किती? 16. बरोबर. म्हणजे आता लेफ्ट पार्ट आणि राईट पार्ट आपण लिहिलेला आहे. आता यानंतरची खूपच महत्वाची स्टेप कुठली आहे की या ज्या भागांमध्ये आपण उत्तर लिहिलेलं आहे त्या भागांमध्ये लिहिलेल्या उत्तराला बॅलन्स करणं, संतुलित करणं. मी सुरुवातीला सांगितलेलं आहे मित्रांनो, दोन भाग आहेत म्हणजे हे दोन भाग दोन प्लेस व्हॅल्यूजला रिप्रेझेंट करतात. हा जो राईट पार्ट आहे हा युनिट्स प्लेसला रिप्रेझेंट करतो आणि हा जो लेफ्ट पार्ट आहे हा टेन्स प्लेसला रिप्रेझेंट करतो. आणि रूल असा आहे बॅलन्सिंगचा, निखिलम मल्टिप्लिकेशन साठीचा बॅलन्सिंगचा रूल असा आहे की जितके झिरोज या नियरेस्ट बेस मध्ये आहेत, जितके झिरोज या नियरेस्ट वर्किंग बेस मध्ये आहेत तितके डिजिट्स या राईट पार्ट मध्ये असावे. आणि जर जास्तीचे असतील तर ते जे एक्स्ट्रा डिजिट्स आहेत तर ते तुम्हाला पास करायचे आहेत लेफ्ट पार्ट कडे. आणि कमी जर असतील तर जितके कमी असतील, जितक्या अंकांची, जितक्या डिजिट्सची डेफिशियन्सी असेल तितके झिरोज आपण आहे त्या
डिजिट्सच्या लेफ्ट साईडला लिहायचे असतात. तर मग हा कुठला प्रकार आहे? हा प्रकार आहे एक्सेस डिजिटचा, म्हणजे जास्ती डिजिट्स आहेत इथे. कारण 0 एकच आहे, त्यामुळे इथे तर एकच डिजिट असावा. पण इथे किती डिजिट्स आहेत? 2 डिजिट्स आहे. म्हणजे आपल्याला इथे एकच ठेवायचा आहे आणि जो उरलेला जो टेन्स प्लेस डिजिट आहे तो आपल्याला पास करायचा आहे. बॅलन्स करूया आपण. इथे राईट पार्ट मध्ये एकच डिजिट असावा, म्हणून युनिट्स प्लेस डिजिट याच पार्ट मध्ये ठेवू आणि टेन्स प्लेस डिजिट जो आहे 1 तो झालेला आता एक्स्ट्रा डिजिट, म्हणून तो आपण पास करू त्याच्या लेफ्ट पार्ट मध्ये. पास करणं म्हणजे ऍड करणं, म्हणून हा जो 1 आहे या 20 मध्ये ऍड करायचा. आले किती? 21. बरोबर. आता लेफ्ट पार्ट कडे या. लेफ्ट पार्ट मध्ये कितीही डिजिट असू शकतात, म्हणून आता फायनल आन्सर लिहूया आपण. 18 इंटू 12 इज इक्वल टू लेफ्ट पार्ट काय आहे? 21 आणि राईट पार्ट काय आहे? 6 आहे, कारण 6 आपण रिटेन केलेला आहे, याच भागामध्ये ठेवलेला आहे. म्हणून उत्तर काय आलं? आन्सर काय आलेलं आहे? 216. आता तुम्हाला चेक करून पाहायचं आहे की आन्सर करेक्ट आहे की नाही. चेक करून पाहूया आपण. कसं करायचं चेक? बीजांक पद्धतीने चेक करतो आपण. या नंबरचा बीजांक काढा, त्यानंतर या नंबरचा बीजांक काढा, त्यानंतर या नंबरचा म्हणजे आन्सरचा बीजांक काढा. हे जे 2 नंबर्स आहेत त्यांचे जे बीजांक आहे त्या बीजांकावरती हेच ऑपरेशन अप्लाय करा. आणि हे ऑपरेशन अप्लाय केल्यानंतर म्हणजे मल्टिप्लिकेशन अप्लाय केल्यानंतर, म्हणजेच त्या 2 बीजांकांना मल्टिप्लाय केल्यानंतर त्याचा पुन्हा बीजांक काढा आवश्यकता असेल तर, आणि त्याला टॅली करून पहा उत्तराच्या म्हणजे आन्सरच्या बीजांकासोबत. ठीक आहे. तर 18 चा बीजांक काढू. 1 + 8 9 इंटू 12 चा बीजांक 1 + 2 3. आता याचा बीजांक 2 + 1 3 3 + 6 9. बरोबर आहे. आता 9 3 जा 27 इज इक्वल टू 9. 27 आलेले आहेत. पुन्हा बीजांक काढा. 2 + 7 9 आणि राईट पार्ट आहे, राईट साइड आहे 9. दोन्ही साइड कडले बीजांक सारखेच आहेत, म्हणजे आपलं हे उत्तर करेक्ट आहे मित्रांनो. दुसरं उदाहरण लक्षात घ्या. वारंवार जिथे कुठे आवश्यकता असेल तिथे तुम्ही व्हिडिओ पॉज करा आणि नोट्स लिहून घ्या. आपलं पहिलं उदाहरण झालेलं आहे. आता सेकंड एक्झाम्पल 115 इंटू 103. चला हे सेकंड एक्झाम्पल आहे. सगळ्यात पहिले आपण हे जे 2 नंबर्स आहेत ते एकाखाली एक प्रॉपरली लिहून घेऊ. 115 इंटू 103. खाली एक रेष काढू आडवी. त्यानंतर या दोन्ही नंबरला प्रॉपरली ऑब्झर्व करा आणि मला सांगा की या दोन्ही नंबरला सगळ्यात जवळचा बेस कुठला आहे? करेक्ट, हा बेस आहे 100. 115 ला सुद्धा 100 जवळचा आहे आणि 103 ला सुद्धा 100 जवळचा आहे. म्हणजे निखिलम मल्टिप्लिकेशन इथे वापरण्यात येऊ शकतं. हे कन्फर्म झालं. त्यानंतर आता निखिलम मल्टिप्लिकेशनला सुरुवात करूया. सगळ्यात पहिले आपण काय करणार आहे? डेव्हिएशन कॅल्क्युलेट करणार आहे. 115चं डेव्हिएशन काढा. कसं काढणार? दिलेल्या नंबरमधून दिलेल्या नंबरचा नियरेस्ट बेस मायनस करा. जे उत्तर येईल ते असेल डेव्हिएशन. म्हणजे 115 मायनस 100 इज इक्वल टू 15. 15 आहे डेव्हिएशन या 115 साठी, म्हणून हे डेव्हिएशन 115च्या समोर लिहा. आता 103 साठीचं डेव्हिएशन 103 मायनस 100 इज इक्वल टू 3. 3 डेव्हिएशन आहे 103चं, म्हणून 3 लिहा 103 समोर. म्हणजे 15 D1 आहे, 3 D2 आहे, 115 N1 आहे आणि 103 N2 आहे. चला तर मग आता सेटअप रेडी आहे. ऍक्च्युअल मल्टिप्लिकेशनला सुरुवात करूया. 2 पार्ट्स मध्ये उत्तर लिहिणार, लेफ्ट पार्ट आणि राईट पार्ट. ओके. तर पहिली स्टेप राईट पार्ट कॅल्क्युलेट करणे. कसा कॅल्क्युलेट करतो? दोनही डेव्हिएशनचं प्रोडक्ट म्हणजे 15 इंटू 3. लेफ्ट पार्ट कसा कॅल्क्युलेट करतो? एक तर तुम्ही याची ऍडिशन करा, 115 प्लस 3 करा, नाहीतर मग 103 प्लस 15 करा. तर माझी चॉईस आहे 115 प्लस 3. 115 प्लस 3. पण तुम्ही 103 प्लस 15 असंही करू शकता. मात्र
दोन्ही पैकी कुठलंही एकच करा आणि त्याच्यातही तेच सिलेक्ट करा जे तुम्हाला सोपं जातं. मला 115 प्लस 3 सोपं जातं म्हणून मी हे केलेलं आहे. राईट. आता पुढे सॉल्व्ह करा. 115 प्लस 3 118 आणि 15 3 जा 45. म्हणजे आन्सर आपण 2 पार्ट्स मध्ये कॅल्क्युलेट केलेलं आहे. आता अतिशय महत्वाची स्टेप म्हणजे आन्सरला बॅलन्स करणं. बॅलन्स करायचं आहे. कसं बॅलन्स करणार? बेस कुठला आहे? दोन्ही नंबरला बेस कुठला आहे? बेस आहे 100 आणि 100 मध्ये किती झिरोज आहेत? 2 झिरोज आहेत. याचा अर्थ असा की राईट पार्ट मध्ये आपल्याला 2 डिजिट्स हवे आहेत. ऑलरेडी आहेत. 2च डिजिट आहे राईट पार्ट मध्ये ऑलरेडी. त्यामुळे हे बॅलन्स्डच आहे, संतुलितच आहे. त्यामुळे इथे कुठलाही डिजिट पास करण्याची किंवा झिरोज यामध्ये इन्सर्ट करण्याची गरज नाही. म्हणून स्लॅश आता काढून टाका आणि उत्तर जसंच्या तसं लिहा. पहा, लक्षात घ्या काय आहेत नंबर्स आपले. 115 इंटू 103 इज इक्वल टू लेफ्ट पार्ट लिहा पहिले 118 स्लॅश काढून टाका आणि 45 लिहा. म्हणजे उत्तर काय आहे? 11,845. आता उत्तराला चेक करा बीजांक पद्धत वापरून. ठीक आहे. 115 चा बीजांक काढा. 1 + 1 2 2 + 5 7. मल्टिप्लिकेशनचंच ऑपरेशन इथे पण वापरा. 1 + 3 दुसऱ्या नंबरचा बीजांक 1 + 3 4 इज इक्वल टू आता आन्सरचा बीजांक 1 आणि 8 काढून टाका. 4 आणि 5 सुद्धा काढून टाका. काढून टाका म्हणजे एक्सक्लूड करा. कशातून एक्सक्लूड करा? बीजांकाच्या कॅल्क्युलेशन मधून एक्सक्लूड करा. सोडून द्या. उरले किती? 1. राईट 1 ॲज इट इज. जसेच्या तसे लिहा. 1 आहे बीजांक आन्सरचा. चला तर मग आता या 2 बीजांकावरती मल्टिप्लिकेशनचं ऑपरेशन अप्लाय करू. 7 4 जा 28. बरोबर. आता या 28चा पुन्हा बीजांक काढा. 2 + 8 10. 10 मधून 9 सबट्रॅक्ट करा, ड्रॉप करा. किती उरले? 1 म्हणजे 1. बरोबर आहे. दोन्ही साईडकडले बीजांक सारखे आहे. आपलं उत्तर करेक्ट आहे. किती इंटरेस्टिंग आणि किती इनोव्हेटिव्ह आणि किती फास्ट. कुठल्याही कॉम्प्लिकेशन्स मध्ये न जाता, लांबच्या लांब मल्टिप्लिकेशनच्या स्टेप्स न करता अगदी सरळ सरळ पद्धतीने आपल्याला उत्तर मिळत आहे. वास्तविक पाहता ह्या दोन्ही पण संख्या, हे दोन्ही नंबर्स मोठे आहेत. 3 डिजिट्स नंबर म्हणजे काही छोटे नंबर नाहीत, मोठे नंबर्स आहेत. पण किती सहज गत्या, किती सहज रीतीने हे आपलं उत्तर निघालेलं आहे. बरोबर आहे. अतिशय एलिगंट मेथड आहे. तर प्रॉपरली समजून घ्या, नोट्स काढा, हे एक्झाम्पल्स तुमच्या डायरीमध्ये, वहीमध्ये लिहा. ओके. आपण नेक्स्ट एक्झाम्पल सोडवू. सेकंड एक्झाम्पल आपण सोडवलेलं आहे. आता थर्ड एक्झाम्पल. थर्ड एक्झाम्पल काय आहे? थर्ड एक्झाम्पल 1003 इंटू 1002. दोन्ही नंबर्स एका खाली एक प्रॉपरली लिहून घ्या. 1003 इंटू 1002. ठीक आहे. या 2 नंबर्सला मल्टिप्लाय करायचंय. चला तर मग सगळ्यात जवळचा बेस या दोन्ही नंबरला कुठला आहे? 1000. राईट. 1003 ला सुद्धा हाच बेस आहे आणि 1002 ला सुद्धा हाच बेस आहे. 1000च बेस आहे. त्यामुळे निखिलम मल्टिप्लिकेशन आपण इथे वापरू शकतो. सगळ्यात पहिली कंडिशन काय आहे निखिलम मल्टिप्लिकेशन वापरण्याची? दोनही नंबरला जवळचा एकच बेस असावा किंवा दोन्ही नंबर्स एकाच बेसला जवळ असावे. जर असतील तरच आपण निखिलम मल्टिप्लिकेशन यूज करणार. पुढली स्टेप काय? डेव्हिएशन कॅल्क्युलेट करणं. 1003 चं डेव्हिएशन काय? 1003 मायनस 1000 इज इक्वल टू 3. आणि 1002 चं डेव्हिएशन काय? 1002 मायनस 1000 इज इक्वल टू 2. डेव्हिएशन कसं कॅल्क्युलेट करतो आपण? दिलेल्या नंबर मधून दिलेल्या नंबरचा सगळ्यात जवळचा बेस सबट्रॅक्ट करायचा असतो. उत्तर जे येईल ते डेव्हिएशन असतं त्या नंबर साठीचं. 1003 चं डेव्हिएशन 3 लिहा पुढे. 1002 चं डेव्हिएशन 2 लिहा पुढे. चला आता निखिलम मल्टिप्लिकेशन साठी लागणारा सेटअप रेडी आहे. आता ऍक्च्युअल मल्टिप्लिकेशन करूया. 2 भागांमध्ये आन्सर, लेफ्ट पार्ट आणि राईट पार्ट. राईट पार्ट कॅल्क्युलेट करा.
राईट पार्ट कसा असतो? प्रॉडक्ट ऑफ टू डेव्हिएशन्स म्हणजे 3 into 2 हा राईट पार्ट आहे. आता लेफ्ट पार्ट काय आहे? एक तर ह्यांची सम घ्या, नाहीतर मग ह्यांची सम घ्या आणि ती लिहा इथे लेफ्ट पार्ट मध्ये. एक तर तुम्ही करा 1003 प्लस 2 म्हणजे पहा इथे मी लिहून दाखवतो यावेळेला 1003 प्लस 2 और हा मोठा और काढलेला आहे 1002 प्लस 3 1002 प्लस 3 दोन्ही पैकी कुठलाही पण एक. मला वरचं सोपं जाईल म्हणून मी हे सिलेक्ट करणार. पुढे सोडवा 1005 पहा 1003 प्लस 2 1005 स्लॅश ओढा 3 2 6. चला दोन्ही पार्ट्स मध्ये आन्सर लिहिलेलं आहे. आता सगळ्यात महत्वाची स्टेप म्हणजे बॅलन्सिंग. कसं बॅलन्स करायचं? लक्षात घ्या दोन्ही नंबरला आपला बेस काय होता? 1000. 1000 हा बेस होता. 1000 मध्ये किती झिरोज आहेत? एकूण 3 झिरोज आहेत. 1000 मध्ये 3 झिरोज आहेत. याचाच अर्थ असा की राईट पार्टला बॅलन्स करत असताना या राईट पार्ट मध्ये 3 डिजिट्स असावे, 3 डिजिट्स असावे, 3 अंक. पण किती आहेत? एकच आहे. म्हणजे हा प्रॉब्लेम डेफिशियन्सीचा प्रॉब्लेम आहे. डेफिशियन्सी. यापूर्वीचे दोन प्रॉब्लेम्स आपण पाहिलेले होते ते एक्सेसचे होते म्हणजे जास्तीचे डिजिट्स होते. हा प्रॉब्लेम आहे डेफिशियन्सीचा म्हणजे जितके असायला पाहिजे त्यापेक्षा कमी आहे. मग काय करायचं? अशा वेळेला ती डेफिशियन्सी कॉम्पेन्सेट करायची, ती डेफिशियन्सी फुलफिल करायची. म्हणजे काय करायचं नेमकं? तर किती डिजिट्स असावे? 3 डिजिट्स असावे. म्हणून इथे 2 झिरोज मी टाकतो. 3 झिरोज आहेत म्हणून इथे 3 डिजिट्स असायला पाहिजे पण होता एकच म्हणून मी 2 झिरोज लिहिले. म्हणजे आता झाले 3 डिजिट्स म्हणजे आता झाला बॅलन्स्ड. बरोबर आहे? म्हणजे आता हा पार्ट बॅलन्स झालेला आहे. आता उत्तर लिहा. काय होता आपला प्रॉब्लेम? 1003 इंटू 1002 इज इक्वल टू काय आलेलं आहे? लेफ्ट पार्ट लिहा 1005 स्लॅश काढून टाका आणि लिहा 006. लक्षात घ्या मित्रांनो चुकू नाही हे 2 झिरोज या राईट साईडला लिहू नका. जे ऑलरेडी डिजिट्स आहेत त्याच्या राईट साईडला लिहू नका. कारण राईट साईडला जर लिहिलं तर हा 600 होऊन जाणार ना. आणि दिलेल्या पार्टची व्हॅल्यू वाढवणे किंवा कमी करणे असा कुठलाही अधिकार आपल्याला नाही. बरोबर? म्हणून जर कॉम्पेन्सेट करण्याकरता तुम्ही झिरोज लिहिणार असाल तर ते झिरोज जे डिजिट्स ऑलरेडी आहेत त्याच्या लेफ्ट साईडला लिहा त्याच पार्टमध्ये. बरोबर आहे? हा. तर आता हे उत्तर करेक्ट आहे की नाही हे चेक करून पहा बीजांक मेथडनी. 1003 चा बीजांक आहे 4, 1002 चा बीजांक आहे 3. ओके. आता 1 प्लस 5 6, 6 प्लस 6 12, 12 मधून 9 सबट्रॅक्ट करा, ड्रॉप करा, राहिले 3. 4 3 जा 12, 12 मधून पुन्हा 9 सबट्रॅक्ट करा 3, 3 इज इक्वल टू 3. दोन्ही साईडचे बीजांक इक्वल आहेत. याचाच अर्थ असा की आपलं हे एक्झाम्पल करेक्ट आहे. बरोबर? व्हिडिओ थांबवा आणि हे एक्झाम्पल आहे हे लिहून घ्या. हे एक्झाम्पल हेही लिहा आणि त्यानंतर हेही लिहा. ओके. हे एक्झाम्पल आपलं झालेलं आहे. आता फोर्थ एक्झाम्पल 998 इंटू 1011. 998 इंटू 1011 करेक्ट आहे. 1011. हे एक्झाम्पल सोडवायचं आता आपल्याला. दोनही नंबरचं प्रॉपर ऑब्झर्वेशन करा. 998 आणि 1011 ह्या दोनही नंबरचा बेस कुठला आहे? बेस कुठला आहे? 1000. करेक्ट आहे 1000. 998 सुद्धा 1000 जवळ आहे किंवा आपण असं म्हणू शकतो की 1998 ला सुद्धा जवळचा आहे आणि 1011 ला सुद्धा जवळचा आहे. म्हणजे हे जे दोन्ही नंबर्स आहेत दिलेले मल्टिप्लिकेशनला ते दोन्ही नंबर एकाच बेसला जवळ आहेत. म्हणून निखिलम मल्टिप्लिकेशन आपण इथे वापरू शकतो. चला तर मग दुसरी स्टेप काय आहे? डेव्हिएशन काढण्याची. डेव्हिएशन काढा.
998 साठी डेव्हिएशन काढा. 998 मायनस 1000 इज इक्वल टू दिलेल्या नंबरमधून दिलेल्या नंबरचा सगळ्यात जवळचा बेस सबट्रॅक्ट करा. जे उत्तर येईल ते असणार डेव्हिएशन. 998 मायनस 1000 किती होतात? -2 -2. हा जो बार जो आहे ना, हा अशी टोपी जी आहे ना, ती इंडिकेट करते की हा जो नंबर आहे तो निगेटिव्ह आहे. ठीक आहे, तर -2 हे डेव्हिएशन 998 च्या समोर लिहा. आता 1011 साठीचं डेव्हिएशन 1011 मायनस 1000 इज इक्वल टू 11. 11 डेव्हिएशन आहे 1011चं, म्हणून त्या समोर लिहा. ओके, चला तर मग सेटअप रेडी आहे. आता ऍक्च्युअल मल्टिप्लिकेशनला सुरुवात करूया. नेहमीप्रमाणे दोन भागांमध्ये उत्तर. हा आहे लेफ्ट पार्ट, हा आहे राईट पार्ट. राईट पार्ट कसा लिहिणार आहोत आपण? प्रोडक्ट ऑफ टू डेव्हिएशन्स, -2 इंटू 11, प्रोडक्ट ऑफ टू डेव्हिएशन्स. लेफ्ट पार्ट कसा कॅल्क्युलेट करणार आपण? एक तर याची ऍडिशन करा, नाही तर मग या दोन नंबर्सची ऍडिशन करा. म्हणजेच एक तर n1 प्लस d2 करा, नाहीतर मग n2 प्लस d1 करा. काय सोपं जातं? मला तर 1011 प्लस -2 सोपं जात आहे, म्हणून मग मी हेच करणार. 1011 प्लस -2 पुढे सॉल्व्ह करूया आपण. इज इक्वल टू 1011 -2 किती होतात? 1009. राईट. आणि -2 इंटू 11 काय? -22. आपण आन्सर दोन पार्ट्स मध्ये लिहिलेलं आहे. आता अतिशय महत्वाची स्टेप म्हणजे कुठली? बॅलन्सिंगची स्टेप. बॅलन्स करणे. दिलेल्या दोन्ही नंबरला सगळ्यात जवळचा बेस कुठला होता? 1000. कसं बॅलन्स करायचं? राईट पार्ट मध्ये 3 डिजिट्स असावे. इथे किती डिजिट्स आहेत? 2 डिजिट्स. 2 डिजिट्स ओनली. म्हणजे किती डिजिट्सची डेफिशियन्सी आहे? येस, एका डिजिटची डेफिशियन्सी आहे. कारण इथे आपल्याला मित्रांनो 3 डिजिट्स हवे आहेत. कारण जवळच्या बेसमध्ये 3 झिरोज आहेत, 3 झिरोज आहेत. जवळच्या बेसमध्ये 3 झिरोज आहेत. म्हणून बॅलन्सिंग करत असताना आपल्याला राईट पार्टमध्ये 3 डिजिट्स पाहिजे आहे. आहेत किती डिजिट्स? 2 डिजिट्स ओनली. म्हणून आता काय करायचंय आपल्याला? एक 0 इथे इन्सर्ट करायचा आहे, जेणेकरून 3 डिजिट्स होतील. तर मग 0 इन्सर्ट केला, झाले 3 डिजिट्स. येस, 3 डिजिट्स जर झाले असतील तर हा पार्ट बॅलन्स झालेला आहे. मग आता फायनल आन्सर लिहायला हरकत नाही. फायनल आन्सर लिहू. 1009 हा आहे लेफ्ट पार्ट. स्लॅश काढून टाका आणि 0 -2 -2 हे आन्सर आहे. मित्रांनो, या आन्सरला तुम्ही प्रॉपरली ऑब्झर्व करा. तुम्हाला दिसेल की हे आन्सर विंक्युलम नंबरच्या फॉर्म मध्ये आहे. विंक्युलम नंबरच्या फॉर्म मध्ये आहे. पण नो वरी, आपल्याला विंक्युलम नंबरला नॉर्मल नंबर मध्ये कसं कन्व्हर्ट करायचं हे चांगलं माहिती आहे. चलो फिर नॉर्मल नंबर मध्ये कन्व्हर्ट करूया. कसं करणार? हा जो 1 आहे जसाच्या तसा लिहा, 0 आहे जसाच्या तसा लिहा, हाही 0 जसाच्या तसा लिहा. पण हा 9 जसाच्या तसा लिहू नका, कारण त्यानंतर 0 आहे आणि त्यानंतर 2 निगेटिव्ह डिजिट्स आहेत. विंक्युलम नंबरला नॉर्मल नंबर मध्ये कन्व्हर्ट करत असताना आपण काय करतो? पहिली स्टेप आहे की विंक्युलम नंबर मधले जे निगेटिव्ह डिजिट्स आहेत ते आपण आयडेंटिफाय करतो. बरोबर आहे? येस, आयडेंटिफाय केले. त्या पूर्वीचा कुठला डिजिट आहे? निगेटिव्ह डिजिट्सला प्रेवियस डिजिट कुठला आहे? इथे 0 आहे. जेव्हा केव्हा निगेटिव्ह डिजिटला प्रेवियस डिजिट हा 0 असतो तेव्हा आपण आणखीन त्या पूर्वीचा डिजिट त्या 0ला ऍड करतो, म्हणजे जॉईन करतो. ऍड नाही करत, आय एम सॉरी, जॉईन करतो. म्हणजे आता निगेटिव्ह डिजिट्सला प्रेवियस नंबर कुठला आहे? 90 आहे. म्हणून या 90 वरती एक न्यूनेन पूर्वेण म्हणजे या 90चा 1 लेस घ्या. म्हणजे या 90ला 1 नी रिड्यूस करा. म्हणजे या 90 मधून 1 सबट्रॅक्ट करा. ओके, सो 90 मधून 1 सबट्रॅक्ट करा. किती राहिले? 89. बरोबर. आणि आता या निगेटिव्ह डिजिटचं काय करायचंय? निखिलम नवतः चरमम दशतः ऑल फ्रॉम 9 लास्ट फ्रॉम 10. आता हे दोनच निगेटिव्ह डिजिट्स आहेत. या दोन पैकी हा जो निगेटिव्ह डिजिट आहे हा आहे लास्ट आणि हा जो आहे हा लेफ्ट साइडेड आहे. म्हणून हा 9 मध्ये ऍड करणार.
9 मायनस 2, 9 प्लस निगेटिव्ह 2, 9 मायनस 2 किती येतात 7. आणि 10 प्लस मायनस 2, 10 मायनस 2, 10 मायनस 2 किती आहेत 8 आहे. नॉर्मल नंबरच्या फॉर्म मध्ये आपला आन्सर आलेला आहे आता. ओके, तर आपण उत्तर लिहूया. 9981011. 998 into 1011 is equal to काय आन्सर आपलं 1008978 हे आन्सर आहे. बीजांक मेथडनी चेक करायचं आहे. चला याचा बीजांक काढा. 9 एक्सक्लूड करा, 9 एक्सक्लूड करा, 8 लिहा इंटू 3. 1011 चा बीजांक किती 3. 1 + 1 + 1 3 इज इक्वल टू हा 1 आणि 8 एक्सक्लूड करा कारण 1 + 8 9 होतात. हा सुद्धा 9 एक्सक्लूड करा. आता दोनच डिजिट राहिलेले आहेत. 7 + 8 15. 15 मधून 9 ड्रॉप करा 6. ओके, आता त्यानंतर 8 आणि 3 या बीजांकावरती हे मल्टिप्लिकेशनचं ऑपरेशन अप्लाय करा. 8 3 जा 24. 24 चा बीजांक काढा. 2 + 4 6 आणि इकडला बीजांक आहे 6. राईट. सो दोन्ही साइडकडला बीजांक इक्वल आहे आणि त्यामुळे हे आपलं उत्तर करेक्ट आहे. काय आहे 5th एक्झाम्पल. 9999 9999 into 9998 9998. ठीक आहे, हे एक्झाम्पल सॉल्व्ह करणार आपण. दोन्ही नंबरला सगळ्यात जवळचा बेस कुठला आहे. 9999 आणि 9998 ला या दोनही नंबर्सला सगळ्यात जवळचा बेस कुठला आहे. बरोबर. आता डेव्हिएशन काढायचं आहे आपल्याला. दोनही नंबर्स एकाच बेसला जवळ आहेत म्हणून आता इथे आपण निखिलम मल्टिप्लिकेशन वापरू शकतो. राईट. चला मग आता डेव्हिएशन काढूया. डेव्हिएशन फॉर 9999 मायनस 10,000 इज इक्वल टू हाऊ मच -1. -1 डेव्हिएशन आहे या पहिल्या नंबरचं त्यामुळे त्या पुढे लिहा -1. आणि दुसऱ्या नंबरचं डेव्हिएशन 9998 मायनस 10,000 इज इक्वल टू -2. -2 डेव्हिएशन आहे या दुसऱ्या नंबरचा म्हणून -2 त्या समोर लिहा. आता निखिलम मल्टिप्लिकेशन साठी लागणारा सेटअप रेडी आहे. आता ऍक्च्युअल मल्टिप्लिकेशनला सुरुवात करूया. स्लॅश काढा. उत्तर आपण लिहिणार लेफ्ट पार्ट आणि राईट पार्ट मध्ये. ठीक आहे. काय आहे राईट पार्ट. प्रोडक्ट ऑफ टू डेव्हिएशन्स -1 into -2. प्रोडक्ट ऑफ टू डेव्हिएशन्स. लेफ्ट पार्ट काय आहे. एक तर ह्यांची सम घ्या नाही तर ह्यांची सम घ्या. म्हणजे काय. एक तर 9999 आणि -2 हे दोन नंबर्स ऍड करा. नाही तर मग 9998 आणि -1 हे दोन नंबर्स ऍड करा. पाहता क्षणी मला हे सोपं वाटतं म्हणून मी तेच घेणार. 9998 प्लस -1. ओके, पुढे सॉल्व्ह करू. 9998 -1 किती 9997. स्लॅश -1 into -2 किती होतात +2. बरोबर. आता आपण उत्तर या दोन भागांमध्ये लिहिलेलं आहे. आता सगळ्यात महत्वाची स्टेप म्हणजे यांना बॅलन्स कसं करायचंय. बॅलन्स करायचंय. कसं करणार बॅलन्स. दोनही नंबर कुठल्या एका बेसला जवळ होते 10,000. 10,000 मध्ये किती झिरोज आहेत 4 झिरोज 4 झिरोज. बरोबर. याचाच अर्थ असा की राईट पार्ट बॅलन्स करत असताना आपल्याला या राईट पार्ट मध्ये 4 डिजिट्स हवे आहेत. 4 डिजिट्स. कारण जवळच्या बेसमध्ये 4 झिरोज आहेत. बरोबर आहे. म्हणून इथे आपल्याला 4 डिजिट्स हवे आहेत. मात्र इथे किती डिजिट आहे एकच डिजिट आहे. म्हणजे हा प्रॉब्लेम आहे डेफिशियन्सीचा. कितीची डेफिशियन्सी आहे आणखीन 3 डिजिट्सची डेफिशियन्सी आहे.
म्हणजे ती डेफिशियन्सी जर का मी पूर्ण केली, म्हणजे 3 झिरोज जर इथे इन्सर्ट केले म्हणजे लिहिले, तर ती डेफिशियन्सी पूर्ण होईल आणि हा पार्ट बॅलन्स होईल. तर मग मी आता 3 झिरोज इथे लिहिणार, 1 2 आणि 3. पहा किती डिजिट्स झालेले आहेत, 1 2 3 अँड 4. 4 डिजिट्स आता राईट पार्ट मध्ये झालेले आहेत, म्हणजे आता बॅलन्सिंग झालेलं आहे. लेफ्ट पार्ट मध्ये कितीही डिजिट असू शकतात. म्हणून आता फायनल आन्सर लिहा, 9997 स्लॅश काढून टाका, 0 0 0 आणि 2. बरोबर आहे. आता बीजांक मेथडनी आन्सर चेक करा. काय आहे, कुठले दोन नंबर्स होते, 9999 999 8, 9999 आणि 9998. बीजांक काढूया आपण. हा आन्सरचा यावेळेला आपण आन्सर लेफ्ट साइडला लिहिलेलं आहे. 999 सोडून द्या, 7 + 2 9. ओके, 7 + 2 तुम्ही 9 सुद्धा लिहू शकता आणि इथे 7 आणि 2 एक्सक्लूड करून फक्त 0 सुद्धा लिहू शकता मित्रांनो, कारण बीजांकाच्या कॅल्क्युलेशन्स मध्ये 9 आणि 0 यांची व्हॅल्यू ही सेम असते. बरोबर. 9999 सगळेच 9 सोडून द्या, म्हणजे मी इथे 0 लिहिणार, हे पण कट करणार, इथेही 0 लिहिणार. ओके, इंटू 999 सोडून द्या आणि इथे 8. 8 आहे बीजांक या नंबरचा. आता 0 आणि 0 × 8 0, दोन्ही साइड कडले बीजांक सारखेच आहे, म्हणजे आपलं हे जे उत्तर आहे हे करेक्ट आहे. तर मित्रांनो, अशा पद्धतीने निखिलम मल्टिप्लिकेशन वापरायचं असतं, निखिलम मल्टिप्लिकेशनचा उपयोग करायचा असतो. जेव्हा केव्हा तुम्हाला रफ वर्क करायचं असेल, उत्तर फास्ट हवं असेल, तर तुम्ही हे मल्टिप्लिकेशन अगदी बिनधास्त वापरू शकता. ताबडतोब उत्तर निघणार, ताबडतोब इन्स्टंटली आन्सर निघणार आणि परफेक्ट आन्सर निघणार. आपलं आलेलं उत्तर हे वारंवार वारंवार चेक करत असताना बीजांक मेथड वापरण्याची सवय करा. राईट आहे, त्याची तुम्हाला खूप मदत होईल, कारण तुम्ही इव्हन परीक्षेमध्ये सुद्धा तुमचं उत्तर चेक करू शकता, अगदी तिथल्या तिथे मेंटली ओरली चेक करू शकता. जास्ती स्कोअर करा. आणि या प्रकारचं हे जे मल्टिप्लिकेशन आहे, निखिलम मल्टिप्लिकेशन किंवा आणखीन पुढे काही आपण स्पेसिफिक मेथड्स वापरणार आहोत मल्टिप्लिकेशनच्या, ते सगळे मल्टिप्लिकेशन्स तुम्ही रफ वर्क करत असताना डेफिनेटली वापरा. बरोबर आहे. पुढल्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की जर दिलेले दोन नंबर्स वर्किंग बेसिसच्या जवळ असतील तर निखिलम मल्टिप्लिकेशन कुठल्या पद्धतीने करायचं. ओके, सो थँक्यू व्हेरी मच.